नमस्कार. नमस्कार. आता आपण प्रयोगशील बागायतदार सचिन उत्तम डिकरे यांच्या मळ्यामध्ये केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर त्यांनी केळी ही लागवड त्यांनी केलेली आहे. खोडवा जात आहे, खोडवा आहे सध्याचा प्लॉट. लागणीपासून त्यांनी नेटसर्प कंपनी ही भारतातील जैविकमध्ये गेली 20 वर्ष झालं काम करणारी ही जैविकमधली कंपनी आहे. तर त्यांनी हे नेटसर्प कंपनीच्या औषधांचा वापर आणि कमी प्रमाणात रासायनिक खताचा वापर करून एक उत्तम प्रकारे केळी उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे. तर त्यांची आपण मुलाखत जाणून घेऊया. तर केळीतला काय त्यांचा अनुभव. डिकरे साहेब, तुम्ही केळीतला काय अनुभव तुमचा? तसं बघायला गेलं तर आपल्याला अनुभव काही नव्हता यातला. हा आपण पहिल्यांदा लावले. हा तिथून लावल्यापासून रासायनिक 50% औषध वापरलं हम्म. आणि त्याच्यासाठी साधा ही लागवड ही आता खोडवा प्लॉट आहे का सुरू आहे? हे खोडवा आहे आता खोडवा. चालू आहे. किती